चरणदादा हा शाहीर आहे. याला 20 तंतुवाद्य काय म्हणतात ते बासरी इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. सगळे त्याच सखाराम बाइंडरमधली सर्वात मोठी ग्रे कॅरेक्टर असं चरणदादात आहे. चरणदादा या कॅरेक्टरविषयी थोडंसं सांग. खरं तर काय ना, हे या सखाराम बाइंडर या नाटकामध्ये मी दाऊद ही भूमिका करतो. आणि खूप खल झाला, खूप चर्चा, खूप खूप गोष्टी झाल्या या सगळ्या नाटकांवर. म्हणजे मला वाटतं 3 महिने तर नुसतं पात्रांच्या एकूणच देहबोलीवर त्याच्या राहिलं. आणि मला इतकी लोक बोलली की खूप सुंदर पात्र आहे दाऊद. दाऊद असाच असायला पाहिजे होता या पद्धतीने सगळं झालं की याचा दाऊद हा सखारामचा खूप जवळचा मित्र. आणि दाऊद हा हॅपी राहतो की ज्यावेळेस सखाराम बाई घेऊन येतो याला आनंद होतो. खरं तर काय आहे ना की एक सर आहेत, बऱ्हाळे सर म्हणून सरांचे मित्र आहेत. त्यांनी आम्हाला खूप सुंदर एक गोष्ट सांगितली होती की सच्या शा असा एक शॉर्ट फॉर्म सांगितला होता की संधी वाचून चारित्र्य शाबूत असणारी बहुसंख्याक पिढी या देशात आहे. म्हणजे एक तर त्यांची डेअरिंग होत नाही किंवा हिंमत होत नाही या सगळ्या करण्यासाठी. तर अशा या कारणातून त्यांचं चारित्र्य शाबूत राहतं असं. तर असं ते कॅरेक्टर होतं की तो खूप आनंदी राहतो सखाराम बाई घेऊन. तर त्याला वाटतं की किती छान, हा किती भारी जगतोय. आणि माझी खंत असते की यार मला का असं जगता येत नाही. अशा अनुषंगाचं ते एक कॅरेक्टर आणि सखारामाच्या प्रत्येक कृतीला सपोर्ट करणारं ते कॅरेक्टर. आणि त्याचा बोलण्याचा एक वेगळाच हिंदी तसं बोलण्याला यायचं हां. म्हणजे प्रॉपर आपण जे धडती हिंदी हैदराबादची पण नाही वाटली पाहिजे किंवा ती हिंदी काही पण असं करून एक चांगला लयचा एक चांगला फॉर्म निवडून ती हिंदी एकदम ग्रामीण हिंदी आणि ती मजा येते ते फार ते करायला ते